मंदिर परिसरातील 16 दुकानांच्या भूसंपादन मोहिमेला व्यापाऱ्यांचा विरोध. कारवाई तुर्तास थांबवण्यात आली. शेगाव नगर परिषदेकडून आज दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मंदिर परिसरातील 16 दुकानांच्या भूसंपादनाची मोहीम राबविण्यात आली. मात्र संबंधित दुकानदारांनी तीव्र विरोध दर्शवल्याने ही कारवाई तुर्तास थांबवण्यात आली. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार दिनांक 12 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा त्यांना दुकाने रिक्त करून नगर परिषदेच्या ताब्यात देण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी अधिकारी कारवाईसाठी दाखल होताच व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला. व्यापाऱ्यांचा दावा आहे की 1 जून 2026 रोजी खामगाव येथे झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी नवीन व्यापारी संकुलातील त्यांच्या पसंतीनुसार दुकाने मालकी हक्काने देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे प्रथम मागणीनुसार नवीन दुकाने सर्व आवश्यक नोंदीसह त्यांच्या नावे मालकी हक्काने देण्यात यावीत आणि त्यानंतरच विद्यमान दुकाने रिक्त करण्याची प्रक्रिया राबवावी अशी त्यांची भूमिका आहे. यावेळी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी मागणीनुसार दुकाने मालकी हक्काने देणे शक्य नसल्याचे सांगितल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले. त्यावर व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत आपली भूमिका मांडली. मात्र प्रशासनाकडून मागणीनुसार दुकाने देता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केलाय. यामुळे व्यापाऱ्यांनी भूसंपादन मोहिमेला विरोध कायम ठेवला. आधी मागितलेली दुकाने आमच्या नावे मालकी हक्काने करून द्या, त्यानंतर आम्ही विद्यमान दुकाने रिक्त करून देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येईल असे सांगितल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील 16 दुकानांवरील भूसंपादनाची मोहीम तुर्तास थांबविण्यात आली असून आता वरिष्ठ अधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव.